विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। उमरेड बायपास चौकात अपघाताचे सत्र सुरूच। प्रांतिक तैलिक महासंघाने केली चौकात सिग्नल बसवण्याची मागणी। उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353D वरील बायपास चौक, भिवापूर नाका आणि मोहपा चौक हे अपघातांचे हॉटस्पॉट ठरत असून गेल्या काही महिन्यात येथे झालेल्या दुर्घटनांमध्ये कमालीची वृद्धी झाली असून त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे। त्यामुळे अपघातग्रस्तांचे कुटुंब उघड्यावर पडत आहेत। वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बायपास चौक येथे सिग्नल बसवण्याची आणि कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नागपूर विभागाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांना निवेदन सोपविण्यात आले। तसेच पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनाही निवेदन देऊन उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली। अपघातांचे मुख्य कारण काय? तर MIDC मधून मोठ्या प्रमाणावर होणारी अवजड वाहतूक तथा WCL मधून कोळसा वाहून नेणारे टिप्पर अत्यंत वेगाने धावत असल्याने या अपघात प्रवणस्थळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे। अतिवर्दळीचे चौक असून उमरेड नागपूर, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर मार्गाने जाणारी वाहने या चौकातून जात असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते आणि म्हणून इथे सिग्नलची मागणी जोर धरत आहे। रस्त्यांची अपूर्ण कामे। भिवापूर नाका ते झोळे पेट्रोल पंप या भागात उड्डाणपूल मंजूर झाला होता, परंतु काही कारणास्तव राजकीय नेत्यांनी त्यांच्या खासगी मालमत्तेच्या बचावाकरिता या प्रकल्पाला स्थगिती दिली असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे। बायपास चौकात तातडीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी प्रांतिक तैलिक महासंघाच्या वतीने केली जात आहे। जर प्रशासनाने या उपाययोजना राबविण्यात दिरंगाई केली तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा यावेळी संघटनेकडून दिला जात आहे। समोर आपण पाहू शकता वाहतूक पोलीस तैनात झाले आहेत आणि ते वाहतूक नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। धन्यवाद।